माघ पौर्णिमेला होळी आपण पेटवतो, होळी साजरी करतो, भक्त प्रल्हादाला नमस्कार करतो, अग्नीला नमस्कार करतो, ज्यांनी सद्वृत्तीच्यावर विजय मिळवलेला असतो, तेजस्विता जीवनात येण्यासाठी आपण प्रार्थना करतो, तिला पाणी करतो, नारळ फोडतो, म्हणजे अग्नीची पूजा तर होतेच. धुलीवंदन, धुलीला वंदन करतो, मातीला वंदन करतो, अंगाला माती चोळून घेतो, म्हणजे आनंद उत्सव इतका जोरात साजरा करतो की आपल्याला माहिती आहे की वाईट विचारांच्यावर चांगल्या विचारांचा विजय झालेला असतो. बरोबर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. गावाकडे काय असतं, 5 दिवस होळी जळत ठेवतात. 5 दिवस होळी ती राख जळत राहते. त्यात होळीपाशी कोणी चप्पल घालून यायचं नसतं. अशा वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये तर शिमगा म्हणतात, खूप छान पद्धतीने करतात. आणि ज्या 5व्या दिवशी रंगपंचमी करतात. ही रंगपंचमी आहे ना, ही खरी अर्थाने समजून घेतली पाहिजे आपण. आपण होळीलाच रंग खेळतो. होळीला रंग नसतात खेळायचे. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवडीला आपण धूलिवंदन, धूळ म्हणजे धूळ, माती, चिखल ह्या गोष्टी आपल्या अंगाला लागल्या पाहिजेत. तशा जर इतर वेळेस लागल्या ना, तर लोक वेडे म्हणतील. पण ह्या वेळेस लागल्या तर कोणी काय म्हणत नाही. पण ते आपल्या शरीराला गरज असते. पण रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचे असतात. मग हे रंग कोणते? आज केमिकल रंग आहेत. रंगपंचमी हा निसर्गाचा उत्सव आहे. आता बघा, अनेक ठिकाणी पाऊस पडत नाहीये, पण पानं, फुलं बहरलेली आहेत, वेगवेगळी फुलं आलेली आहेत. पळसाची फुलं तर किती सुंदर असतात, लाल भडक. अशा वेगवेगळ्या जी फुलं आहेत, पिवळी फुलं आहेत, निळी फुलं आहेत, अशी फुलं येत आलेली असतात निसर्गामध्ये. मग ती फुलं घरी आणली जातात, त्यांचा कलर केला जातो आणि त्या कलर पासून रंगपंचमी खेळली जाते. ही खऱ्या अर्थाने रंगपंचमी असते. रंगपंचमीला नैसर्गिक जे फुलं आहेत आपली, त्या फुलांबरोबर रंगपंचमी खेळायला असते. पण आज काय झालेलं आहे, तर आज सगळे केमिकल युक्त रंग आलेले आहेत. ठीक आहे, आपण खेळतोय, पण आपल्या लोकांना जुन्या काळामध्ये जावंच लागेल आणि त्यावेळेची रंगपंचमी, त्यावेळेचे खेळ, त्यावेळेच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. गावामध्ये 5 दिवस कबड्डी खेळले जायचे, 5 दिवस वेगवेगळे खेळ खेळायचे, सोंग आणायचे, इतकं जबरदस्त होळी सेलिब्रेशन असायचं. पण आज आपण आपले सण विसरत चाललोय. परत आपल्याला आपले सण जर खऱ्या अर्थाने जागवायचे असेल तर खेड्याकडे जावे लागेल, गावाकडे जावं लागेल. तरच आपले सण चांगल्या पद्धतीने आपण साजरे करू शकतो. जय श्रीकृष्ण.